नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? आय होप सर्व एकदम मजेत. मी तुमचं बायोलॉजी टीचर स्वागत करतो इंडियाच्या मोस्ट अमेझिंग प्लॅटफॉर्म नेमॅस निरंजन स्वामी क्लासेस. सर्व मंडळी कशा आहात? एकदम मजेत का? ठीक आहे. मी आज घेऊन आलो आहे बायोलॉजीचा लेक्चर नंबर 3 फॉर लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर आजची टॉपिक टू बी कव्हरची लिस्ट काय आहे ते पाहून घेऊयात आपण. युरेटर, युरिनरी ब्लॅडर पाहायचं आहे, युरेथ्रा, नेफ्रॉन, डायलिसिस, कोऑर्डिनेशन. हे सर्व छोटे छोटे टॉपिक्स आहेत. हे बघा, हे एवढं टॉपिक आहे, ठीक आहे. हे आज फक्त मी 3च टॉपिक टू बी कव्हरच्या लिस्टमध्ये फक्त 3च आहे आपले. हा एवढा एक टॉपिक, 2 हा 3. सगळे स्मॉल टॉपिक आहेत. छोटासा लेक्चर होईल आणि आपला हा लेक्चर क्लिअर होईल, ठीक आहे. करायची सुरुवात, चला. ओके, युरेटर. आता युरेटर कसा आहे? इट इज प्रेझेंट इन पेअर. इट कॅरीज युरिन फ्रॉम किडनी टू युरिनरी ब्लॅडर. आता व्हॉट हॅपन एक्झॅक्टली? Ureter is in pair. Ureter in pair. ठीक है. First point. What carries what? Urine from kidney to urinary bladder. Carries urine from kidney. युरिनरी ब्लॅडर, ठीक आहे. युरेटर काय काम करतं? युरेटर कशामध्ये प्रेझेंट आहे? पेअर मध्ये प्रेझेंट आहे. काम काय करतं? कॅरीज युरिन फ्रॉम किडनी टू युरिनरी ब्लॅडर. व्हॉट इट कॅरीज युरिन फ्रॉम युरिनरी ब्लॅडर, ठीक आहे. आणि अशा प्रकारे युरेटर क्लिअर. युरिनरी ब्लॅडर पाहूयात. आता हे फंक्शन्स आहेत. ही कशाचे फंक्शन्स आहे? हे किडनीचे फंक्शन्स आहे. आपण एक पाहू त्यांचा युजेस काय आहे. युरेटर कशा प्रेझेंट आहे? पेअर मध्ये प्रेझेंट आहे. काय काम करतो? कॅरीज युरिन फ्रॉम किडनी टू वेअर? युरिनरी ब्लॅडर. ओके, युरिनरी ब्लॅडर पाहणार आहोत आपण. इट इज मेड अप ऑफ मसल्स अँड इट इज कंट्रोल ऑफ नर्व्स. आता हे कशापासून बनलं आहे? युरिनरी ब्लॅडर नर्व्स पासून. काय कंट्रोल करतं? कशापासून बनलं आहे? मसल्स पासून. काय कंट्रोल करतं? नर्व्स कंट्रोल करतं. इट स्टोर्स युरिन अबाउट. किती युरिन स्टोर होतं? इट स्टोर्स 400 to 600 ml. किती युरिन स्टोर होते आपल्या याच्यामध्ये? युरिनरी ब्लॅडर मध्ये 400 to 600 ml. इट विल बी केम फॉर क्वेश्चन फॉर फिल इन द ब्लँक्स और चूज द करेक्ट ऑप्शन, ठीक आहे. चला नेक्स्ट पाहणार आहोत आपण. युरेथ्रा. व्हॉट? युरेथ्रा. व्हॉट इज मीन बाय युरेथ्रा? इट रिलीज आउटसाइड द बॉडी. युरेथ्रा एक असं आहे त्याच्यापासून युरिन आउटसाइड करतं. युरेथ्रा काय करतं? आउटसाइड करतं युरिनला आउट ऑफ बॉडी. दिस. नेफ्रॉनचं काय काम आहे? नेफ्रॉन प्युरिफाय आवर ब्लड. नेफ्रॉन्स हेल्प टू प्युरिफाय आवर ब्लड. ओके. इट इज अ फंक्शनल युनिट ऑफ किडनी. व्हॉट इज द फंक्शनल युनिट ऑफ अ किडनी? नेफ्रॉन्स इज द फंक्शनल युनिट ऑफ किडनी. ग्लुमरस नेटवर्क. आता त्याच्यामध्ये आहे ग्लुमरस. आता ग्लुमरस म्हणजे काय? नेटवर्क ऑफ कॅपिलरीज. ग्लुमरस. तर ग्लुमरस वगैरे तुम्हाला हे कसं समजेल? तुम्हाला आता एक डायग्राम दाखवतो. ती डायग्राम कशी आहे एक्झॅक्ट तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, ती डायग्राम अशी आहे. Like this, the diagram were there. बायोलॉजी मास्टर, ठीक आहे. हे काय आहे? वुमन्स कॅप्सूल. वुमन्स कॅप्सूल, ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे आपलं? हे ग्लुमरस. ग्लुमरस म्हणजे काय? हे बघा, हे असते इथे ग्लुमरस. हे एवढं, हे काय आहे? ग्लुमरस, ठीक आहे. ग्लुमरस. त्याच्यानंतर काय आहे? हे आहे पीसीटी. आणि हे कोणतं? पीसी. हे एवढा भाग पीसीटी, डीसीटी. ओके. आणि कलेक्टिंग डक्ट. हे जे आहे कलेक्टिंग डक्ट आहे, ठीक आहे. आता हे काय? वुमन्स कॅप्सूल काय आहे याच्यामध्ये? आता ठीक आहे, सर्वांना क्लिअर आहे? ठीक. नेफ्रॉन्स. ग्लुमरस म्हणजे काय? ग्लुमरस म्हणजे काय? नेटवर्क ऑफ कॅपिलरीज. वुमन्स कॅप्सूल म्हणजे काय? तेच की काय? फिल्टरेशन ऑफ ब्लड टेकन प्लेस. वुमन्स कॅप्सूल ही फिल्टरेशन ऑफ ब्लड्स मध्ये कामी येतं. आणि आता पीसीटी म्हणजे काय? प्रॉक्सिमल कल्टिमेटेड ट्यूबल कॉन्क्ल्युटेड
प्रॉक्सिमल कंटिन्युलेटेड ट्यूबल आणि डिस्टल कंटिन्युलेटेड ट्यूबल. ठीक आहे, हे असं आहे. ठीक आहे, समज सर्व जणांना हे काय आहे हे 3 टॉपिक. ठीक आहे, हा आपण क्लिअर. आता पाहूयात आपण डायलिसिस खूप हा शॉर्ट टॉपिक आहे. डायलिसिस म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक मशीन आहे, ते आपलं ब्लड फिल्टर करतं. काय काय जणांचे किडनीज फेल असतात, ते ब्लड फिल्टर करू शकत नाही. सो एक एवढे काय आपलं काय डायलिसिस नावाचं एक मशीन यूज होतं, ते आपलं ब्लड फिल्टर करतं. डायलिसिस काय, द प्रोसेस ऑफ सेपरेटिंग द नायट्रोजिनियस वेस्ट फ्रॉम द ब्लड विथ द हेल्प ऑफ मशीन इज कॉल्ड डायलिसिस. डायलिसिस म्हणजे काय, एक प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये नायट्रोजिनियस कंपाऊंड वेगळे केलं तर ब्लड थ्रू अ मशीनच्या मार्फत, त्याला डायलिसिस बोलतात. ते मशीनचं पिक्चर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये प्रेझेंट असेल. अबाउट 500 ml ऑफ ब्लड इज सेंट ॲट मशीन ॲट वन टाइम. ती मशीनच्या एका टायमाला फक्त 500 ml ब्लड आत जातं आणि ते फिल्टर होतं. इतकंच आहे डायलिसिस, बाकी काहीच नाही. डायलिसिस क्लिअर. आता पाहू आपण कोऑर्डिनेशन खूप शॉर्ट टॉपिक आहे आणि लेक्चर तुमचा एंड होऊन जाईल. चला, सिस्टमॅटिक रेग्युलेशन ऑफ डिफरंट प्रोसेस कॅन बी कॉल्ड कंट्रोल अँड ब्रिंगिंग अबाउट द डिफरंट प्रोसेस. आता बघा, सिस्टमॅटिक रेग्युलेशन ऑफ डिफरंट प्रोसेस कॅन बी कॉल्ड कंट्रोल. सिस्टमॅटिक प्रोसेस, आता एखादी प्रोसेस जर सिस्टमॅटिकली होत आहे वेगवेगळ्या ठिकाणी, त्याला काय म्हणतो आपण, कंट्रोलमध्ये आहे ही, त्याला काय म्हणतो आपण, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. हे CO आहे ना, हे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. कंट्रोल म्हणजे काय तेच पाहतोय आपण. ठीक आहे, सिस्टमॅटिक रेग्युलेशन इन डिफरंट प्लेस इज कॉल्ड एज कंट्रोल. आणि कोऑर्डिनेशन काय, अँड ब्रिंगिंग अबाउट द डिफरंट प्रोसेसेस. आणि आता डिफरंट प्रोसेसेस होत आहे इन अ प्रॉपर सिक्वेन्स, त्याला काय म्हणतो आपण, कोऑर्डिनेशन आहे. एक प्रोसेस होत आहे ती एकदम सिक्वेन्स वाईज जर होत आहे, त्याला काय बोलणार आपण, कोऑर्डिनेशन. ऑल आर क्लिअर अबाउट दिस कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. ठीक आहे, प्रॉपर कोऑर्डिनेशन बिटवीन वेरियस सिस्टम ऑफ एन ऑर्गॅनिझम हेल्प टू मेंटेन द स्टेट ऑफ इक्विलिब्रियम कॉल्ड ॲज होमोस्टॅटिस. ठीक आहे, क्लिअर होत आहे सर्वांना होमोस्टॅटिक म्हणजे काय. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपले टॉपिक्स टू बी कव्हर झाले स्वतः आहे कंप्लीट. आणि मंडळी, आता आपण भेटू आपण एका पुढच्या लेक्चर सोबत. तुम्हाला बाय बाय आणि सी यू. बाय बाय बाय.